हॅलो हां हॅलो. हॅलो ए अप्पा. हां ये आप्पाच बोलतोय, बोला. हो का, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. हां विचारा, उत्तर द्यायलाच बसलोय आम्ही. हो का, 20 वर्ष झालं माझं लग्न झालं. बर, का लग्न जमलं म्हणा? अहो मला शिपायाचे का नाही अर्ज भरला होता, शिपायाची नोकरी सुद्धा मला लागना. तुम्ही खूपच मग बेकार चोट दिसताय. बरं ठीक आहे, तुम्हाला काय अपेक्षा काय आहे आमच्याकडून? अहो अपेक्षा काय आहे, पण कसं आहे, तुम्ही एक मार्गदर्शन करावं किंवा हे करावं म्हणून का नाही. अहो त्यासाठी माझी का नाही नोकरी लागना, त्यासाठी माझं लग्न जमना. बर, मग मी सांगतोय तसं एक करा तुम्ही. हां तुमच्या येणाऱ्या ग्रामपंचायतचं इलेक्शन कधी वर्षा 2 वर्षात आहे का? आहे की. मग तुम्ही सरपंच पदासाठी अर्ज भरा. बर तो अर्ज भरण्यासाठी 500 रुपये अफिडेविट लागते. हां बर हां, डिपॉझिट फी 500 रुपये लागते. बर आणि नॉमिनेशन म्हणून एक 500 रुपये लागते. असं मिळून एक तुम्ही 1,500 ते 2,000 रुपयात सरपंच पदाच्या रेसमध्ये येऊन बसताय. सरपंच पदाच्या रेंजमध्ये बसताय. हां, वा. आणि फायदा कसा आहे तुम्हाला सांगतो. आता तुम्ही सगळं प्रयत्न केलेत, हां 20 वर्ष झटलाय, लग्न झालं नाही, हां. तुमचं काही झालेलं नाही. असं बी तुमचं वाटोळ झालंय, तसं बी तुमचं वाटोळ झालंय. बर. हां, तर मी सांगतोय ते शेवटचा एक तुम्ही प्रयत्न करून बघा. हां सरपंच समजा तुम्ही आता उभा राहिला हां आणि विरोधकाला वाटलं हां की ह्या माणसामुळं आपली सीट पडत्या, हां. तर कदाचित ते तुम्हाला 10 लाख रुपये देऊ पण शकतात. वय. हां, मग तुमची चांदीच होणार आहे, वा. मग टकाटकच होणार आहे. जर समजा त्याने नाहीच दिलं पैसे हां आणि हां तुम्ही इलेक्शनला पडला, हां जरी पडला तरी बी लोक तुम्हाला काय म्हणणार आहे, ते हां. सरपंच 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 म्हणणार अरे आहे. वा. सरपंच म्हटलं का सरपंचाचा वट काय, अरे वा वा वा. सरपंच नुसता असा टकाटकच के. हां. आणि काय सांगावं, भविष्यात तुमचे पै पाहुणे सरपंच आहेत म्हणून हां. तुम्हाला मुलगी सुद्धा देतील अरे वा. आणि तुमचं लग्न सुद्धा होईल. आणि पुढचा एक फायदा सांगतो. हां. जर समजा तुम्ही निवडून आला हां. तर तुमची 4 बोट 5 बोट 10 बोट तुपातच अरे आहे. वा वा. मग काय नुसतं गावाला लुटून खायचंच काम आहे. हा, मग त्यामुळं कसं आहे, आम्ही सांगतोय तुम्ही हे सगळं करा. काय हां. आम्ही हे जे सांगतोय ते तुम्ही करा. हां. तुमचा 100% उद्धार होईल. हां. नाही ह्यातनं बी उद्धार झाला हां. तर एखादा कासरा घ्या आणि जवळच्या लिंबाच्या झाडाला जाऊन फास घ्या. नसल तर तुमच्या गावाच्याकडून हायवे जातो ना, त्याच्या आडवं जावा एखादा मोठा टँकर बघून, जेणेकरून टँकर ती थटून तुम्हाला रिवर्स जाऊन किंवा साईड बदलून दुसऱ्या वाहनावर जाऊन आपटून. लगा जागी लागा तिकडे लागा. आणि ही पण भीती वाटत असली तर जवळच कुठं रेल्वे स्टेशन असलं तर रेल्वेच्या आडवं जावा. ए मूर्खा. कशासाठी सांगतोय तसं मूर्ख आहे वगैरे असं प्रश्न विचारायचं नाही. जसं प्रश्न विचारतोय तसं उत्तर सांगतोय मी तुम्हाला. ही सांगतोय उत्तर. धडक घ्या मरान टँकर खाली ही होईल आणि ती. अरे काय लागला सांगाय तुम्हाला. चल हो तिकडे. अहो तुम्ही रागाला येऊ नका, तुमचा तो शेवटचा पर्याय आहे हो. तुमचं असं बी वाटलं झालंय तसं बी वाटलं झालंय म्हणून तुम्हाला सांगतोय हो. बरं चांगलं बोल घे येड्या. अहो पण नाही तर नाही, जगून तर काय करणार आहे, झोळीतच जायचं आहे शेवटी तुम्हाला. लग्न बी नाही काय नाही, काय तर होईल ना. झोळीत जाण्यापेक्षा झोळीत भरून तर आणतेली की रेल्वे आडो फिडो गेल्यावर. अरे जाय टायमाला जायला शहाणा नको तो. हो तिकडे. हॅलो. हा. अहो तुम्ही आप्पाला फोन लावला, हे आप्पा की नाही, किंवा गुगलला फोन लावला नाही. जरा फोन नंबर बघून लावत जाऊन दुसऱ्याला टेन्शन द्यायचं कमी करा जरा.